पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. मी जरी पोलीस खात्यामध्ये असलो ना तरी मला सुद्धा लहानपणापासून वाटायचं की आपणही लिहावं. नाही जमू शकलं पण तरी मला इतरांनी लिहिलेलं वाचायला खूप आवडतं आणि त्यातून जर भयकथा वगैरे असतील ना तर मग उत्तमच एकदम थ्रिलर. तुमच्या कादंबरीत आहे ना सगळं? हो पण माझी कादंबरी अजून प्रकाशित होऊन यायची. आज ना उद्या द्याल हो पण मला मात्र आजच तुमच्या कादंबरीची जरा झलक बघायची. बघू तरी काय लिहिता तुम्ही. पण मला सांगा तुम्ही जेव्हा हे कादंबरी वगैरे लिहिता तेव्हा तुमच्या आजूबाजूला माणसं असतात का? नाही म्हणजे तसा मला एकांत लागतो. का बरं? त्याशिवाय सुचत नाही? नाही असं काही नाही. मग का तुम्ही जे लिहिता त्याचा इतरांना अंदाज येऊ नये म्हणून? इनफॅक्ट जे लिहिता ते गुपित असतं म्हणून? गुपित असं नाही. ते पुस्तक रूपात कादंबरीत छापून आली की सगळ्यांना सगळं कळणारच ना. काय सत्य घटनांवर आधारित असते कादंबरी का सगळं आपलं काल्पनिकच? का ते असतं ना सत्य घटनांशी संबंध वाटला तर तो निव्वळ योगायोग समजावा असं काहीतरी? मला काही कळत नाही. कळेल. तुमची कादंबरी वाचल्यावर कळेल ना सगळं. माझी एक रिक्वेस्ट होती. बोला. माझी कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर ती तुम्ही वाचावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ठीक आहे. थँक्यू. तेव्हा पुन्हा वाचेल. पुन्हा? पण आता तरी मला तुमची कादंबरी वाचावीच लागेल. माझ्या कामाचा भाग म्हणून. देवाना डायरी विश्वासराव होत ना ते रागवतील माझ्यावर. सांगितलं ना तुला एकदा त्या डायऱ्या मिळणार नाही. जा तू. नाही मी नाही जाणार. पांडू तुला एकदा सांगून कळत नाहीये का? काय ता पांडू तुझ्या विश्वासराव भाऊला जाऊन सांग डायऱ्या मिळणार नाहीत. मी नाही जाणार. ते विश्वासराव भावत ना डायरी नाही दिलं ना तर रागवतील माझ्यावर. ते पोलीस आहेत ना मग माझ्या पण हातात बेडो टाकतील आणि मग घेऊन जातील पोलीस स्टेशनात. असे कोणालाही बेड्या टाकून का घेऊन जाईल तो? नाही जाणार. हा पण ते रागवतील माझ्यावर ओरडतील माझ्यावर. वहिनीनो देवाना. काहीतरी गडबड आहे. पांडू आला कसा नाही अजून? विसरला असेल. नाही म्हणजे तो विसरून जातो ना म्हणून म्हटलं. माझ्या खोलीत गेलाच नसेल कदाचित. मध्येच असेल कुठेतरी गप्पा मारत बसतो. विसरतो. नाही तसं नाही म्हणजे आम्ही सुद्धा त्याला काम सांगताना 10 वेळा विचार करतो तरी सुद्धा आमच्याकडून चूक होते ती होतेच. त्याला काम सांगतो आणि तो विसरतो. साहेबासारखा असतो म्हणून तर साहेबा. काय पांडू बद्दल जेवढं सांगताय ना तेवढं स्वतःबद्दल सांगितलं तर माझंही काम जरा कमी होईल आणि तुम्ही मोकळे व्हाल. मी आलो. डायऱ्या घेऊन आलो. कुठे झाला? बसा. कुठे जायचं नाही इथून. बसा. नाही ते वया डायऱ्या घेऊन येतो ना सगळ्यात. बसा.
वर कोण कोण आहे? वर कोण असणार? निलिमा आणि आर्चिस. फोन करा. काय? फोन करा. हा. अरे फोन खोलीतच राहिला वर. मी लगेच घेऊन येतो आणि कोणाला काही सांगत नाही ते काय चाललं. आहे माझ्याकडे सगळं. या बोला. काय बोलणार? हा. बोल माधव. निलिमा, हो इथे थांबून बोला. ही रेंज नाही आहे सगळं इथे. थांबा इथे. हॅलो. माधव काय चाललंय खालती? अगं तो पांडू आलाय का तिथे? हो समोरच आहे माझ्या. हा मग त्याच्याकडे माझ्या डायऱ्याच दे आणि खाली पाठव. कशाला हव्या आहेत? ते यांना. माधव हा? ते चौकशी करायला आलेत ना? ठीक आहे, माझी काही हरकत नाही. पण पर्सनल गोष्टीमध्ये काय इन्व्हॉल्व होत आहेत ते? हा अगं पण ते. हे बघ, प्रत्येक गोष्टीला होकार देऊन चालणार नाही माधव. लिहिणं हा तुझा छंद आहे. तू जे काही लिहिलंयस ते वाचून केस सॉल्व्ह होणार आहे का? नाही. मग त्यांना सांग, तुम्ही या डायरीज वाचू शकत नाही. मी त्या पाठवून देणार नाही. हा? मामा, आपण जर डायरीज दिल्या नाहीत ना तर हे सगळं अजून कॉम्प्लिकेटेड होईल. त्या डायरीज मध्ये जर खरंच काही नाहीये तर द्यायला काय हरकत आहे? मामा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय झालं? नाही डायऱ्या वर आहेत पण त्या डायऱ्या मी माझा छंद म्हणून लिहितो. या चौकशीशी त्याचा काय संबंध? म्हणजे असं मला वाटतं. असं तुमचं म्हणणं आहे का तुमच्या बायकोचं? काय पुढच्या वेळी मला लेडी कॉन्स्टेबल सोबत आणावे लागेल असं दिसतंय. नाही प्लीज असं करू नका प्लीज. तिला माझी काळजी वाटते म्हणून ती एकदम बोलून गेली. प्लीज रागावू नका. मी सांगतो ना तिला. बोला. बोल माधव. हा मी बोलतोय. काय तुमच्या मिस्टरांना कस्टडीत टाकू का? आणि लेडी कॉन्स्टेबल पाठवून देतो तुम्हाला अटक करायला, चौकशीमध्ये हस्तक्षेप केला म्हणून. हा चला माधव नाईक, चला तुम्हाला लेखनासाठी एकांत देतो. चला. असं नका ना करू प्लीज. मी तुम्हाला स्वतः सगळ्या माझ्या डायऱ्या आणून देतो ना वरून. लवकर, माझ्याकडे वेळ नाही फार. माझा भाऊ विश्वासराव भाऊ. डायरी निलिमा वहिनी आहेत ना, निलिमा वहिनी तो देत नव्हतो डायरी. मग आर्चिस भाऊ आहेत ना, त्यांनी सांगितलं आणि मग घेऊन येले. आर्चिस, तुझ्या डॅडची कादंबरी वाचण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. विश्वासराव प्लीज, डॅडना कुठे नका घेऊन जाऊ. त्यांनी काही नाही केलंय. पूर्वाचंही असंच म्हणणं आहे. माझ्या वडिलांनी काही केलेलं नाही. पण आरोपी या घरातच आहे.
मला माझी ड्युटी करू दे. आणि इकडे जा, आज जा. नाही, मी नाही जाणार आता. अर्चिस, आज जा. डॅड, आज जा अर्चिस. पांडू, हा जा तूही जा. आम्हाला जरा बोलायचंय. काय बोलता? मी तुला सांगेन ना सगळं. हं? आता जा. सांगशाल ना? सांग ना. काही हवंय का? नाही, नको. मग कुठे निघाला? विश्वास आलाय, बघून आहे तुम्ही. थांबा, तुम्ही नका पडूया सगळे. देविका, आजपर्यंत बोलले नाही मी, पण मलाही माझा संसार आहे. हो, तुमच्या काळजीनेच बोलतीये ना. झालं परत सुरू. बोल, काय बोलायचंय तुला? ऐका माझं. दत्ता दादांची चौकशी झाली, माधव दादांची होती. तुम्ही या सगळ्यात अडकू नये ना, एवढंच वाटतं मला. हे बघ देविका, विश्वास माझा मित्र आहे. हो, पण ते पोलीस ऑफिसर आहेत. कसं कळत नाही हो तुम्हाला? ते तुमची पण चौकशी करतील. नका ना जाऊ बाहेर, माझ्यासाठी प्लीज. बसा तुम्ही. बाप रे, केवढं लिहिलंय तुम्ही? खूप दिवस लागले असतील ना? खूप घटना असतील यामध्ये, काल्पनिक सत्य. मला खूप एक्साइटमेंट आहे. वाचा ना यातलं काहीतरी. बरं ठीक आहे. हा, या वाचा. वाचा वाचा हो, वाचा. रात्रीची वेळ होती. किर्र अंधार पसरलेला. ते तिघे तिचा मृतदेह घेऊन निघाले होते. गाडी एका ठिकाणी थांबली आणि तिचा मृतदेह गाडीच्या बाहेर काढला. कोणत्यात शांत झोपलेली ती, कायमची. वाचा वाचा, कंटिन्यू. हा, पुढे काय झालं? मृतदेह, तिचा मृतदेह जाळण्यात आला. आगीचा भडका उडालाय. त्यानंतर ते तिघे तिथून निघून गेले. हाती घेतलेलं काम पूर्ण झालं होतं ना. पुन्हा गाडी घराजवळ आली. दबक्या पावलांनी घरात प्रवेश करणार तेवढ्यात समोर नेहमीसारखी पुन्हा ती उभी.
सुषमा, तुम्ही आधी लिहायचं आणि नंतर घडायचं का आधी घडायचं आणि नंतर लिहायचं? नाही, मी सुषमाला नाही मारलंय. पण तुम्ही तिथे होता. पण ती मेली नाही ना. पण प्रयत्न झाला ना तिला मारण्याचा, आणि त्यावेळी तुम्ही तिथे होतात. आणि 1 खून काय आणि 3 खून काय, सगळा हिशोब एकच. मी लिहिताना लिहत गेलो, मला समोर जे दिसत होतं ते दिसत. ते माधव नाईक, हे नॉर्मल नाहीये. तुम्ही नॉर्मल नाही आहात. तुम्हाला लिहिण्यासाठी ते समोर घडावं लागतं. हे एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, मानसिक आजार. तुम्हाला कळतंय ना हे? काय बोलताय तुम्ही? हे माधव नाईक, मी तुमची सगळी हिस्ट्री काढलेली आहे. तुमच्या शाळेतल्या एका शिक्षकांनाही मी भेटलो, जे अजूनही जिवंत आहे. कोण? नाही, त्यांचा काय संबंध? त्यांनी मला बरंच काही सांगितलं. त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला लहानपणी शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितला मांजरीवर, तर तुम्ही मांजर मारलीत, तिला समोर ठेवलं आणि माझा आवडता प्राणी मांजर या विषयावर निबंध लिहिला. मला माझं मांजर खूप आवडायचं, पण ते मेलं, असं काहीसं ते होतं. ते काय माधव? तुम्हाला लिहिण्यासाठी सगळं काही घडवावं लागतं. तुम्ही एक व्हर्च्युअल जग निर्माण केलं आहे. नाही, मी कथा म्हणून जे घडत गेलं ते लिहित गेलो. एक कथा लिहिण्यासाठी घडवलं. वाचा. किंकाळी ऐकू आले, सगळे बाहेर आले. पंख्याला भावली लटकलेली होती. ती कशी लटकली? मी नाही केलं. तुम्ही माइंड गेम खेळताय का? का लोकांच्या भावनांशी खेळताय? सुषमाला मारण्याच्या कटामध्ये तुम्ही सहभागी होतात, आणि त्याचबरोबर नेनेंना आणि अजयलाही तुम्ही संपवलं. सांगा, आणखीन कोण होतं तुमच्या सोबत? बोला, का केलं हे सगळं? नाही, मी खरंच काही करत नाहीये. हा, ते कळेलच. विश्वासराव, काय चाललंय हे? तुम्ही प्लीज माझ्या चौकशीच्या मध्ये येऊ नका. माझा नवरा निर्दोष असताना का त्याची एवढी चौकशी केली जातीये? चौकशीनंतर कळेलच ना तुमचा नवरा निर्दोष आहे का नाही ते. तुम्ही त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी मुद्दाम हे सगळं करता आहात. विनाकारण आणि विना पुरावा आम्ही कोणावरही आरोप करत नाही. मग का करता एवढी चौकशी माझ्या नवऱ्याची? हे घे. ओळखतं का या मानसोपचार तज्ञांना?
प्रिस्क्रिप्शन. माधव नाईकांवर मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरू आहे. Am I right?